जगात अशी काही नावं आहेत जी ऐकल्यावरनं काळ थांबल्यासारखा वाटतो. त्या नावाभोवती वाद, द्वेष आणि इतिहासाचं एक मोठं ओझं जमा झालेलं असतं. त्यातलंच एक नाव जे 80 वर्षांनंतरही जगाच्या कानाकोपऱ्यात, इतिहासाच्या पुस्तकांपासून ते आजच्या सोशल मीडियाच्या रील्सपर्यंत जिवंत आहे. ॲडॉल्फ हिटलर. आणि म्हणूनच ही चर्चा आज महत्वाची ठरते. मुद्दा फक्त हिटलर कोण होता किंवा त्याने काय केलं हे सांगण्याचा नाहीये. बरोबर. आपल्यासमोर जे स्रोत आहेत त्यांचा उद्देश याच्या खूप पलीकडे आहे. प्रश्न हा आहे की ज्या व्यक्तीने 20व्या शतकात मानवतेवर इतका मोठा आघात केला, त्याचं नाव, त्याची प्रतिमा इतक्या वर्षानंतरही पुन्हा का आणि कशी समोर येतेय? हीच गोष्ट मला सर्वात जास्त विचार करायला लावते. आपल्या श्रोत्यांमध्ये एक विलक्षण गोष्ट समोर येते की हिटलरने फक्त आश्वासनं दिली नाहीत, त्याने लोकांच्या मनात जी भीती आधीच होती ना, त्याला एक चेहरा दिला. बरोबर. आज आपण याच गोष्टीची उकल करणार आहोत. म्हणजे तो सत्तेपर्यंत पोहोचला कसा, त्यासाठी त्याने कोणती साधनं वापरली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या डिजिटल युगात त्याच्या प्रतिमेचा वापर कोणत्या धोक्याची सूचना देत आहे. आपण यावर असं करू, 4 टप्प्यां बोलू. पहिला टप्पा म्हणजे ती सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ज्याने हिटलरसारख्या व्यक्तीला जन्माला घातलं. त्यानंतर सत्तेत आल्यावर त्याने लोकशाहीची चौकट मोडून स्वतःची हुकुमशाही कशी पक्की केली ते पाहू. मग तिसऱ्या भागात जो मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे, आपण आजच्या सोशल मीडियाच्या जगात हिटलरच्या प्रतिमेचा वापर आणि त्यामागचं मानसशास्त्रीय खेळ समजून घेऊया. आणि शेवटी हा सगळा इतिहास आजच्या लोकशाहीसाठी एक इशारा का आहे यावर विचार करू. चला तर मग सुरुवात करूया त्या काळापासून, म्हणजे पहिलं महायुद्ध आणि त्यानंतरचा जर्मनी. स्रोतानुसार युद्धात हरल्यानंतर जर्मनीची अवस्था एखाद्या पराभूत, अपमानित आणि अक्षरशः कंगाल झालेल्या माणसासारखी झाली होती. हो. आणि तो वर्सायचा तह, तो तर जणू जखमेवर मीठ चोळण्यासारखा होता. अगदी. वर्सायचा तह हे फक्त 2 शब्द नाहीयेत, तो एका संपूर्ण पिढीचा अपमान होता. त्या तहाने जर्मनीवर युद्धाची सगळी जबाबदारी टाकली, प्रचंड मोठा आर्थिक दंड लावला. आणि त्यांची लष्करी शक्ती पण कमी केली की नाही? जवळजवळ शून्यच करून टाकली. पण याचा खरा परिणाम झाला तो लोकांच्या मानसिकतेवर. एक प्रकारचा राष्ट्रीय न्यूनगंड तयार झाला. आमचा विश्वासघात झालाय ही भावना लोकांच्या मनात एकदम घर करून बसली होती. आणि याच भावनेला मग आर्थिक संकटाची जोड मिळाली. माझ्या वाचनात एक गोष्ट आली की त्या काळात जर्मनीमध्ये महागाई इतकी वाढली होती की लोकांना सकाळी चहासाठी जेवढे पैसे लागायचे तेवढ्यात संध्याकाळी साधा पाव पण मिळत नव्हता. हो, हायपर इन्फ्लेशन म्हणतात त्याला. लोक नोटांच्या थप्प्या भिंतीवर वॉलपेपर म्हणून लावत होते किंवा चूल पेटवायला वापरत होते. इतकी वाईट अवस्था. अगदी. जेव्हा तुमच्या चलनाची किंमत कागदापेक्षा कमी होते तेव्हा समाजाचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडतो. नोकऱ्या नव्हत्या, भविष्य अंधारात होतं आणि राजकीय अस्थिरता तर इतकी की सरकारं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत होती. अशाच परिस्थितीत लोकांना एका कणखर नेत्याची गरज वाटू लागते. बरोबर. जो येईल आणि हे सगळं एका फटक्यात ठीक करेल. लोकशाहीचा तो गोंधळ नकोसा वाटू लागतो. आणि हिटलरने तीच जागा अचूक हेरली. त्याने काही नवीन निर्माण केलं नाही असं मला वाटतं. त्याने फक्त समाजात जो असंतोष, जो द्वेष, जी असुरक्षितता होती त्याला एकत्र आणलं. त्याला एक दिशा दिली. त्याने लोकांना सांगितलं की तुमच्या या सगळ्या समस्यांचं कारण तुम्ही नाही आहात, तर ते आहेत. हो. आणि हा ते कोण हे त्याने सोयीस्करपणे ठरवलं. म्हणजे प्रामुख्याने ज्यू समाज, साम्यवादी आणि ज्या नेत्यांनी त्या व्हर्सायच्या तहावर सही केली होती ते. अच्छा. लोकांना त्यांच्या दुःखाचं कारण मिळावं की बरं वाटतं. त्याने लोकांना पोटाची भूक भागवण्याचं नाही तर राष्ट्रीय अस्मितेची भूक भागवण्याचं आश्वासन दिलं. मी जर्मनीचा अपमान पुसून टाकेन हे वाक्य, मी तुम्हाला नोकऱ्या देईन या वाक्यापेक्षा जास्त प्रभावी ठरलं. आणि माझ्यासाठी श्रोत्यांमधली सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की हे सगळं लोकशाहीच्या मार्गाने सुरू झालं. 1933 मध्ये लोकांनी त्याला निवडून दिलं. हो. लोकांना वाटलं की ते एका मजबूत नेत्याला निवडत आहेत, पण प्रत्यक्षात ते त्यांच्याच स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या व्यवस्थेला मतं देत होते. केवढी मोठी विडंबना आहे हे. हो. आणि इथूनच आपला दुसरा टप्पा सुरू होतो, सत्तेचं केंद्रीकरण. सत्तेत आल्यावर 1 महिन्याच्या आतच जर्मन संसदेला म्हणजे राईख्सटागला आग लागली. हिटलरने या घटनेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी अत्यंत हुशारीने केला.
त्यांनी या आगीसाठी साम्यवाद्यांना जबाबदार धरलं आणि देशात आणीबाणी जाहीर केली. म्हणजे एका घटनेचा आधार घेऊन लोकांमध्ये भीती निर्माण केली आणि त्या भीतीआड स्वतःचे अधिकार वाढवून घेतले. नेमका हाच डाव होता. त्या आणीबाणीच्या नावाखाली त्याने लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, सगळं काही संपुष्टात आलं. आणि मग तो इनेबलिंग ॲक्ट आला, बरोबर? बरोबर. इनेबलिंग ॲक्ट नावाचा एक कायदा पास करून घेतला, ज्याने त्याला संसदेला डावलून कायदे बनवण्याचा अधिकार मिळाला. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याने लोकशाहीच्याच नियमांचा वापर करून लोकशाहीची हत्या केली. आणि यालाच समांतरपणे एक प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा काम करत होती. आपण जोझेफ गोबेल्सचं नाव ऐकतो, पण हे काम नेमकं कसं चालायचं? अहो, ती यंत्रणा अविश्वसनीय होती. त्यांनी प्रत्येक गोष्टीत नाझी विचारसरणी पेरली. रेडिओ हे त्यांचं सर्वात मोठे शस्त्र होतं. अच्छा. सरकारने स्वस्तात रेडिओ विकले, जेणेकरून प्रत्येक घरात हिटलरचं भाषण पोहोचेल. सिनेमांचा वापर केला गेला. ट्रायम्फ ऑफ द विल सारखे सिनेमे बनवले गेले, जे बघताना हिटलर हा कोणी नेता नाही, तर जणू कोणी देवदूतच खाली उतरलाय असं वाटावं. म्हणजे एक प्रकारचं व्हिज्युअल ब्रेन वॉशिंग होतं हे. हो. सत्य काय आणि खोटं काय हेच लोकांना कळेनासं झालं. आणि तेच त्यांचं ध्येय होतं. वर्तमानपत्रांवर पण नियंत्रण होतं, नाही का? पूर्ण नियंत्रण. शाळांमधला अभ्यासक्रम बदलला, जिथे मुलांना लहानपणापासूनच ज्यूंचा द्वेष करायला आणि हिटलरला देव मानायला शिकवलं. आणि या सगळ्यावर नजर ठेवायला गेस्टापो नावाची गुप्त पोलीस यंत्रणा. तिची दहशत इतकी होती की लोक आपल्या घरातही सरकारच्या विरोधात बोलायला घाबरत होते. आणि या सगळ्याचा शेवट झाला इतिहासातील सर्वात क्रूर हत्याकांडात, होलोकॉस्ट. 60 लाख ज्यू आणि इतर लाखो लोकांना पद्धतशीरपणे मारण्यात आलं. ही झाली इतिहासाची गोष्ट. पण आपण ही चर्चा आज का करतोय? कारण आपल्या स्रोतांनुसार हिटलरची ही प्रतिमा आजही जिवंत आहे, पण एका वेगळ्याच आणि जास्त धोकादायक रूपात, सोशल मीडियावर. हो, आणि इथेच आजच्या काळातला खरा धोका आहे. डिजिटल युगात माहितीचा प्रसार खूप वेगाने होतो, पण अनेकदा ती संदर्भही नसते. जेव्हा तुम्ही हिटलरच्या भाषणाची एखादी 15 सेकंदांची क्लिप, त्यावर एखादं आक्रमक संगीत लावून बघता, तेव्हा तुम्हाला त्या भाषणाने पुढे काय घडवलं, किती लोकांचे प्राण गेले, हे दिसत नाही. दिसतो तो फक्त एक आत्मविश्वासू, गर्दीला खेचून घेणारा वक्ता. आजकाल आपण रील्समध्ये बघतो की हिटलरच्या भाषणाचा एखादा तुकडा वापरून त्यावर सिग्मा मेल किंवा बॉस ॲटिट्यूड असं काहीतरी लिहिलेलं असतं. यातला नेमका धोका काय आहे? धोका हाच आहे की या प्रक्रियेत इतिहासाचं सॅनिटायझेशन होतं. सॅनिटायझेशन म्हणजे त्यातील रक्त, हिंसा, द्वेष हे सगळं काढून टाकलं जातं आणि उरते ती फक्त एक शक्तिशाली आणि करिश्माई व्यक्तिमत्वाची आकर्षक प्रतिमा. आणि ही अर्धवट माहिती विशेषतः तरुण पिढीसाठी इतिहासाची एक खोटी आणि उदात्त प्रतिमा तयार करते. अगदी. ज्यांना या घटनांची सखोल माहिती नसते त्यांना वाटू शकतं की तो खरंच देशासाठी काहीतरी करणारा एक कणखर नेता होता. हा व्यक्तीचा नाही, म्हणजे इतिहास कसा सादर केला जातो याचा प्रश्न आहे. माहितीच्या या महापुरात संदर्भ पूर्णपणे वगळला जातो. आणि हे फक्त हिटलरपुरतं मर्यादित नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. इतिहासातील अनेक क्रूर हुकुमशहांच्या बाबतीत हेच घडतंय. त्यांच्या शिस्तीचं किंवा कणखरपणाचं कौतुक केलं जातं, पण ती शिस्त कोणत्या किमतीवर आली होती हे सोयीस्करपणे विसरलं जातं. ही एक अत्यंत धोकादायक प्रवृत्ती आहे, जिथे इतिहासातील खलनायकांना नायक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न होतो. तर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे? स्रोत याला लोकशाहीसाठी इशारा असं म्हणतात. यामागे नक्की काय तर्क आहे? स्रोत एका अतिशय धोकादायक समीकरणाकडे आपलं लक्ष वेधतात, जे आपण सुरुवातीला पाहिलं. ते समीकरण? हो. आर्थिक संकट, अधिक लोकांमध्ये तीव्र असंतोष आणि त्याला जोड प्रभावी प्रचाराची आणि एका करिश्माई नेत्याची. आर्थिक संकट, असंतोष आणि प्रभावी प्रचार. हो. जेव्हा ह्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा लोकशाही व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं राहतं. कारण अशा परिस्थितीत लोक विवेकाने विचार करण्याऐवजी भावनेच्या आहारी जातात. त्यांना त्यांच्या समस्यांवर झटपट उपाय हवे असतात आणि मग ते एका तारणहाराच्या शोधात लोकशाही मूल्य आणि प्रक्रिया गमावून बसायला तयार होतात. नेमका हाच मुद्दा आहे. हिटलरचं उदाहरण हे या समीकरणाचं एक भयंकर वास्तव आहे. म्हणूनच ही केवळ जर्मनीमध्ये घडलेली 80-90 वर्षांपूर्वीची घटना नाही, तर कोणत्याही देशात कोणत्याही काळात घडू शकणाऱ्या संभाव्य धोक्याची सूचना आहे.
ती आपल्याला आठवण करून देते की लोकशाही किती नाजूक असू शकते. हो, ती काही एकदा मिळाली म्हणजे कायम टिकणारी गोष्ट नाही. तिचं रक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतत जागरूक राहावं लागतं. तर मग या सगळ्या चर्चेतून, या इतिहासाच्या अभ्यासातून आपण शिकायचं काय? कारण एकीकडे इतिहासातून शिका असं सांगितलं जातं, तर दुसरीकडे त्याच इतिहासातील व्यक्तींचं चुकीच्या पद्धतीने उदात्तीकरण होतंय. याचा अभ्यास कोणाचा अंधानुकरण करण्यासाठी नाही करायचा किंवा केवळ द्वेष करण्यासाठी नाही, तर त्यातून मानवी मूल्य जपायला शिकण्यासाठी करायचं आहे. आपण हे समजून घ्यायला हवं की द्वेष आणि असहिष्णुतेवर आधारलेली कोणतीही विचारधारा शेवटी समाजाला विनाशाकडेच नेते. म्हणजे हिटलरचा इतिहास आपल्याला लोकशाही, सहिष्णुता, वैचारिक स्वातंत्र्य यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगतो. हो, आणि मानवाधिकारांचं महत्त्व, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवणं, सत्तेला जबाबदार धरणं, ही मूल्य जपण्यासाठी हा इतिहास लक्षात ठेवायला हवा. आणि कोणत्याही एका व्यक्तीला किंवा विचारधारेला देवाच्या स्थानी न बसवणं. बरोबर. हा इतिहास आपल्याला एक आरसा दाखवतो. तो आपल्याला विचार करायला लावतो की एक समाज म्हणून आपण कुठे चुकू शकतो आणि त्या चुका टाळण्यासाठी काय करायला हवं. आजच्या या माहितीच्या युगात कोणतीही गोष्ट स्वीकारण्याआधी हे खरं आहे का, याचा पूर्ण संदर्भ काय आहे, यामागे कोणाचा काय हेतू असू शकतो, हे प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या या विश्लेषणाचं सार हेच आहे की हिटलरचं नाव किंवा त्याची प्रतिमा पुन्हा चर्चेत येत आहे, पण ती कोणत्या संदर्भात येते, त्यातून आपण काय बोध घेतो आणि कोणती बाजू निवडतो, हे पूर्णपणे आपल्यावर आणि आपल्या विवेकावर अवलंबून आहे. हो, इतिहासाला समजून घेणं गरजेचं आहेच, पण त्यातील चुका पुन्हा न करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. माहितीच्या या महापुरात संदर्भ तपासून पूर्ण सत्य जाणून घेऊनच आपलं मत बनवणं हे आजच्या काळात पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं झालंय. स्रोतांमधील एक वाक्य यावर अचूक भाष्य करतं. ते वाक्य ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करायला लावेल आणि या चर्चेचं महत्त्व पटवून देईल. कारण इतिहास केवळ भूतकाळ नसतो, तो भविष्यासाठीचा इशारा असतो.